नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार. अण्णासाहेब सकूंडे यांचं मोठं भाकीत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येते. हवामान अभ्यासक अण्णासाहेब सकूंडे यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केलाय. खरं तर सध्या सोयाबीन, उडीद, मूग तसेच कापूस पीक अंतिम टप्प्यात आलंय. सप्टेंबरच्या अखेरीस खरीपातील बहुतांश पिकांची हार्वेस्टिंग सुरू होईल अशी शक्यता आहे. दरम्यान या साऱ्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब सकूंडे यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार, कोणत्या तारखेपासून पाऊस विश्रांती घेणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. अण्णासाहेब सकूंडे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 9 सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी म्हणजेच भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 9 सप्टेंबर पासून ते 14 सप्टेंबर पर्यंत राज्यातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या भागात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर या भागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या दरम्यान अगदी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण 15 सप्टेंबर नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. पाऊस विश्रांती घेणार आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.